युनिव्हर्सल 11. यावेळेस पात्र उडवलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, चेस करतायत आणि हा देखील चेंडू पात्र निघून जाईल. लॉंग लेग सीमारेषा पार. हो, याही वेळेस परत एकदा लागोपाठचा असं वाटतं की तिसरा चौकार आहे आणि ते किल आहे. काय बॅटिंग करतायत विजय जोशी. पण इथे यावेळेस मात्र सन्मान दिलाय. ओ, इथे जर बघितलं ना तर डायरेक्ट थ्रो झाला असताना तर फलंदाज बल्ले का किनारा और विकेट कीपर का सहारा. दूसरे विकेट से बदन फलंदाज भूषण बॅक टू द पवेलियन बात. त्याच बॅटिंगची यावेळेस बघितलं तर नक्कीच प्रयत्न. यावेळेस मात्र नक्कीच बॅटचा एज लागलाय. तिकडे क्षेत्ररक्षक मात्र थोडस फंबल झालेत आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषाकडे आणि निघून जाईन. अच्छा शॉट और ये 4 रन और एक अच्छी शॉट और मिसफील्ड, सीधा बाउंड्री पार, 4 रन. ये बहुत ही लंबा हिट, मगर केतन ने इस बार कोई भी मिस्टेक नहीं की और 1 रन टू विन. अब सेकंड इनिंग कुछ ही पलों में शुरू होगी. आमचे दुसरे कॅमेरामन सुमित ठाक. यावेळेस मात्र अकुट बॅटचा बॉल उडवलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. ओ, काय बघायला भेटतंय चित्र मैदानाच्या आतमध्ये. मिस फिल्डिंग ऋषिकेश को और ये सीधा विकेट कीपर के हाथों में. वेदांत ने पहली सफलता दिला और ये बंटी का शॉट सीधा हाथों में. और ये अपील दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. होणार यावेळेस बॅटचा किनारा आणि विकेट किपर यांचा सहारा. 5व्या विकेटचं होतंय पतन. फलंदाज केतन शर्मा यांना परतावला. यावेळेस अकुट बॅटचा बॉल बॅटचा लागतोय विकेट किपरच्या पाठीमाग. चेंडू जातोय तिकडे आणि जातोय सीमारेषा पार. वेलकम बाउंड्री येतो. ओ, यावेळेस बॅटची एड लागते आणि सरळ चेंडू मात्र स्टंपला जाऊन लागतोय. विकेटचं होतंय पतन. फलंदाज बाद आणि यावेळेस दांडी 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 गुल आणि यावेळेस दांडी 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 गुल. यावेळेस फुलटॉस बॉल हवेत आहे. बॅक टू बॅक विकेट समाधान. फलंदाज बाद होत आहेत. ओ, यावेळेस मात्र चांगला फटका मिड विकेटला खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू सीमारेषा पार. ओ, यावेळेस उडवलाय उंची दुरी आणि ते चेंडू की मंजुरी. युनिव्हर्सल 11 या मोठ्या फटक्याने मात्र या रोमांचक मॅच मध्ये बाजी मारली आहे. काय फटका खेळलाय सागर यांनी आणि इथे बघितलं तर 2 विकेटनी आणि इथे जर बाजी मारली आहे. धन्यवाद, थँक्यू. चला नेक्स्ट मॅच. माझी विनंती आहे, पुढील सामन्याचे दोन्ही संघ आपल्याला लगेचच सामन्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. ब्रह्मयुग